मोठ्या प्रमाणात या राज्यात येते, या राज्यातल्या उद्योगाला चालना निश्चितपणे मिळेल, या राज्यातल्या रोजगाराला चालना मिळणार आहे आणि याचबरोबर महाराष्ट्राची $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करण्याचा हा संकल्प या निमित्तानं आमच्या महायुतीच्या सरकारनं केलेला आहे। सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसाच्या आतमध्ये व्हिजन महाराष्ट्र 2028 चा नियोजन आम्ही केलेलं आहे की पुढच्या काळातलं महाराष्ट्राचं व्हिजन 2028 पर्यंत आमचं काय असेल यासाठीचं पुढच्या 100 दिवसाच्या आत त्याच्यामध्ये हे नियोजन आमचं आहे। हा संकल्पपत्र केवळ संकल्पपत्र सादर नाही करायचं, आता हे संकल्पपत्र सुद्धा तुम्हाला सांगतो की तयार करत असताना राज्यातून वेगवेगळ्या भागातनं जनतेची मतं मागवण्यात आली। जवळपास राज्यातल्या 877 गावांमधनं मग ईमेल असेल, समाज माध्यम असतील, पत्र असतील, या सगळ्या माध्यमातून जवळपास 8,935 सूचना या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाल्या आणि त्यातून आम्ही नागरिकांना नेमकं काय हवंय याचा विचार त्याच्यामध्ये केला गेला आणि हे संकल्पपत्र आम्ही या ठिकाणी तयार केलं। संकल्पपत्रातल्या प्रत्येक मुद्द्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमची या ठिकाणी एक समिती नेमली जाणार आहे। ती पुढच्या काळामध्ये 5 वर्ष या समिती या संकल्पपत्रातील सर्व मुद्दे जे आहेत, जे आम्ही संकल्प केले, जी कामं जी म्हणतोय ती पूर्ण करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही समिती काम करेल। हे करत असतानाच मेक इन महाराष्ट्रच्या माध्यमातून राज्याला फिनटेक आणि एआयची राजधानी म्हणून नागपूर, पुणे, नाशिक सारखी शहरं आता एरोस्पेस हब म्हणून आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये जाहीर केली आहे। हे सगळं पाहत असताना जवळपास 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा साधारणतः 500 बचत गटांसाठी 1000 कोटींचा एक फिरता निधी सुद्धा उपलब्ध केला जाणार आहे। राज्यातील आमच्या गरीब कुटुंबांना किंवा कमी उत्पन्नधारक असलेल्या कुटुंबांना अक्षय योजनेच्या द्वारे आम्ही आज या ठिकाणी मोफत अन्नधान्य देण्याचा सुद्धा विचार या ठिकाणी केलेला आहे। आज प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एक आकांक्षा केंद्र स्थापन करून जवळपास 10 लाख उद्योजक या ठिकाणी घडवण्याचाही संकल्प आम्ही केलेला आहे। SC, ST, OBC समाजातून उद्योजक घडवण्यासाठी 15 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा सुद्धा या संकल्पपत्रामध्ये आम्ही समावेश केलेला आहे। खरं तर एका बाजूला विकास करत असताना दुसऱ्या बाजूला या गौरवशाली महाराष्ट्राची आमची परंपरा आहे, संस्कृती आहे, आमच्या अनेक महापुरुषांची या ठिकाणी मोठं योगदान, हे अशी सगळी कामं एका बाजूला विकास करायचा पण दुसऱ्या बाजूला आमची संस्कृती कुठे हरवली जाणार नाही। आमचा मोठा सामाजिक आणि एक ऐतिहासिक वारसा या राज्याला लाभलेला आहे, तो जतन करणं, तो समृद्ध करण्यासाठी म्हणून सुद्धा अनेक योजनांचा विचार या ठिकाणी केला गेलेला आहे। जसं मी मगाशी सांगितलं तसं या राज्यातील अनेक विषय, मग आमच्या तुळजाभवानी मंदिर असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाईचा मंदिराचा पुनर्विकास असेल, पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण सारख्या स्थळांचा समावेश असलेली आमची विठ्ठल सांस्कृतिक सर्किट या ठिकाणी उभं करण्याचा विचार असेल, अशा अनेक योजना। शिवनेरी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे, त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनावरती एक संग्रहालय उभं करण्याचा विचार या ठिकाणी केला आहे। वडू आणि तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान जिथं झालं तिथे 270 कोटी रुपयाचा प्रकल्प पुढच्या काळामध्ये हा उभा राहणार आहे। अशा अनेक गोष्टींचा विचार या ठिकाणी केला गेला। सर्वात महत्त्वाचं, या राज्यामध्ये सक्तीचं धर्मांतर आता पुढच्या काळामध्ये होणार नाही यासाठीचा कायदा केला जाईल। त्यामुळे सक्तीच्या धर्मांतरण विरोधात कायदा करणार असं सुद्धा आम्ही याच्यामध्ये म्हटलंय आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही आज या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये हे संकल्पपत्र नागरिकांपुढे घेऊन जात असताना हा विश्वास नागरिकांना आहे की गेले 10 वर्ष मान्य मोदीजींचं सरकार आहे, मागचे 5 आणि आत्ताचे 2.5 वर्ष युती आणि महायुतीचं सरकार आहे। या सगळ्या काळांमध्ये जी आम्ही वचनं दिली, जे आम्ही आश्वासनं दिली, ती सुद्धा निश्चितपणे आम्ही या ठिकाणी पूर्ण केली। खरं तर ठाणे महानगरासाठी सुद्धा अनेक महत्त्वाचे प्रकल्प या ठिकाणी मेट्रोच्या माध्यमातून असतील आणि या ठिकाणी कागद येते मगाचा डायरी त्यांनी लिहिली, त्या आमच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणेसारख्या एका मोठ्या महानगराला या ठिकाणी 1000 कोटी रुपयाची विकास कामं पूर्ण झाली। काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आज या ठाणे ते बोरवली हा जो बोगदा होतो, या बोगद्यासाठी या सगळ्या परिसरातली ठाणे, मुंबई परिसरात एक वाहतूक सुरळीत होण्यासाठी निश्चितपणे या बोगद्याची मदत होईल। मान्य मोदीजींच्या शुभ हस्ते 13,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं सुद्धा भूमिपूजन झालं। आपण जर पाहिलं तर इंटरनल मेट्रोसाठी सुद्धा मोदीजींच्या माध्यमातून जवळजवळ 12,000 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी राज्य सरकारच्या सहकार्यानं
आज तोही प्रकल्प उभा राहणं त्याचंही भूमिपूजन माननीय मोदीजींच्या हस्ते झालं. आपण पाहिलं की देशातील सर्व विमानतळं, देशातील सर्व रेल्वे स्टेशन ही आता नूतनीकरण केली जात आहेत. खरं तर एव्हिएशन सेक्टरमध्ये सुद्धा इतका मोठा बदल झाला आहे की मागच्या 10 वर्षात देशातील विमानतळांची संख्या दुप्पट झाली. म्हणजे 10 वर्षापूर्वी या देशात 74 विमानतळ होती. आज रोजी या देशात 157 नवीन विमानतळ, सगळी संख्या म्हणून 157 विमानतळ झाली. मला आपल्याला सांगायचं की इतकं सुद्धा म्हणजे डॉमेस्टिकमध्ये जगातील टॉपचं आपलं एव्हिएशन सेक्टर म्हणून आज आपल्या देशाकडे पाहिलं जाते. 2047 सालीचा विकसित भारत म्हणून जो संकल्प केला त्यामध्ये या देशात 400 विमानतळ असतील असा संकल्पन किंवा अशा लाईनवरती या आम्ही सगळे मंडळी काम करतोय. आणि म्हणून आपल्याही या जिल्ह्यामध्ये ठाणे आणि मुलुंडच्या दोन्ही रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला, नवीन स्टेशन तयार झाली. याबरोबरच या ठिकाणी मला असं वाटतं की आज या जिल्ह्यामध्ये एकूण अनेक कामं चालू आहेत. जवळपास 1.5 लाख कोटी रुपयाची कामं या जिल्ह्यातल्या विकासाची वेगवेगळ्या माध्यमातून या आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी हेच सांगेन की या राज्यातली जनता ही शेवटी विकासाला मत देते. एक विश्वास जो संपादन करावा लागतो की आम्ही ज्यांना निवडून देतोय ते नेमकं आमच्यासाठी काय करतायत, तर नेमकं मला असं वाटतं तो विश्वासन संपादन प्राप्त करण्यात आम्ही यशस्वी झालोय. प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी काम केलं. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशात खूप काम झालं. महाराष्ट्राच्यात मी आता अनेक कामांचा उल्लेख केला, खूप आहेत विषय अजून मी ते आपल्याला सांगू शकतो, म्हणजे इतका वेळ पुरणार नाही. आणि म्हणून मला हा विश्वास आहे की पुन्हा एकदा या महाराष्ट्रातली जनता ही कामाला, महाराष्ट्राच्या भविष्याला मत देईल, म्हणजेच महायुतीला मत देईल. आणि या राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार निश्चितपणे येईल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. वर्षामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या युती सरकारच्या काळात असंख्य योजना या शेतकऱ्याच्या, कामगाराच्या, युवकांसाठीच्या, महिलांसाठी अनेक योजना आल्या. पण त्यानंतर 2.5 वर्ष जनाधार डावलून, जनाधाराचा अपमान करून या राज्यात एक सरकार आलं आणि त्यांनी त्या 5 वर्षाच्या योजना बंद करण्याचं काम सुरू केलं. त्यामुळे घरी बसून फक्त योजना बंद करणारं सरकार असं 2.5 वर्ष त्याच्या सरकारची एक प्रतिमा जनसामान्यामध्ये निर्माण झाली. पण जनतेला जे हवं ते पुन्हा घडलं आणि या राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली. गेल्या 2.5 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी जे केलं त्याच धर्तीवरती, त्याच संदर्भात, त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या राज्यातील सरकारनं सुद्धा मागच्या 2.5 वर्षामध्ये अनेक मोठी कामं विकासाची या ठिकाणी केली. त्याच्यामध्ये प्रमुख आपण जर पाहिलं तर समृद्धी महामार्गासारखं एक उदाहरण आपल्यासमोर आहे. कोस्टल रोड झाला, अटल सेतू सारखे प्रकल्प पूर्ण झाले. मुंबई ठाणे सारख्या मोठ्या मोठ्या मेट्रो प्रकल्पाला चालना मिळाली. पुण्यासारख्या शहराला मेट्रो प्रकल्प, जवळपास 40 किलोमीटरचा मेट्रो प्रकल्प 32 किलोमीटर पूर्ण झाला. पुढच्या जवळजवळ 30 किलोमीटरचं काम पूर्णत्वाकडे आहे. मला असं वाटतं की हे एका बाजूला करत असताना पुन्हा एकदा या राज्यातील शेतकऱ्याचा विचार केला गेला, या राज्यातील आमच्या महिला भगिनींचा विचार केला गेला. केंद्र सरकारची जी योजना आहे की किसान समृद्धी सन्मान योजना, किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 6,000 केंद्र सरकार देत होतं. आमच्या सरकारने त्याला 6,000ची जोड दिली. आणि आता तर या संकल्पपत्रामध्ये असं म्हटलंय की अधिक 3,000 रुपये याच्यामध्ये टाकले जातील आणि म्हणून वर्षाला 15,000 रुपये आमच्या शेतकऱ्यांना आता इथून पुढच्या काळामध्ये मिळतील. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण पाहिलं, आज या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये ही योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हा विरोधक असे म्हणायला लागले, काँग्रेस असेल त्यांचे सगळे म्हणायला लागले की ही फसवी योजना आहे, ही बंद होणार आहे, हे फसवण्याचं काम आहे, एवढे पैसे राज्य सरकारकडे नाहीच आहेत, ती योजना कुठून आणता. पण आमच्या ह्या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली या राज्य सरकारने योजना यशस्वी केली. एकही महिना असा नाही की त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनींना पैसे मिळाले नाहीत. त्याच्या मागचा हेतूच हा होता, या राज्यातील आमच्या महिला भगिनींना आत्मनिर्भर करणं, स्वावलंबी करणं. आणि म्हणून त्याच्यामध्ये ही योजना सुरू झाली. आणि बघा हे खोटं कसं बोलतात. आता काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये ठिकठिकाणी आपल्याला बॅनर्स दिसतात, बोर्ड दिसतात, पत्रकं दिसतात आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं, महिलांना आम्ही दर महिन्याला 3,000 रुपये देऊ. अरे आम्ही 1,500 रुपये देताना तुम्ही असे म्हणत होतात की पैसे नाहीत. मग आता तुम्ही ही खोटे आश्वासन देताय का मग? म्हणून मला असं वाटतं की शेवटी खोटं काय ते टिकत नसतं. आणि आता आमच्या महायुती सरकारने सुद्धा आमच्या पक्षाच्या या सगळ्या संकल्पपत्रामध्ये आम्ही तो एक उल्लेख या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगेल की आता हे 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये दर महिन्याला आमच्या पुढच्या सत्ता आल्यानंतर, महायुतीचं सरकार आल्यानंतर मिळेल. आणि वर्षाला आमच्या भगिनींना जवळपास 25,000 रुपये आता इथून पुढच्या काळामध्ये मिळतील. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा अनेक योजनांच्या माध्यमातून
या ठिकाणी उल्लेख केला की आमच्या मुलींना उच्च शिक्षण मोफत झालं, आमच्या महिला भगिनींना एसटीच्या प्रवासात 50% सवलत मिळायला लागली, ज्येष्ठ नागरिकांचा एसटी प्रवास मोफत सुरू झाला, वर्षाला 3 सिलेंडर आमच्या महिला भगिनींना मोफत मिळायला सुरू झाले. आणि म्हणून एका बाजूला या देशातील एकमेव राज्य आहे की जिथे 52% विदेशी गुंतवणूक आली एकट्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आपण तो विचार पहा काय आमच्या या नेत्यांचा दूरदृष्टीपणा की अख्ख्या देशातली सगळी राज्य मिळून एकट्या महाराष्ट्रात 52% विदेशी गुंतवणूक येते. हा एका बाजूला या महाराष्ट्राच्या विकासाचा मला असं वाटतं वेग आहे, आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा आमच्या सर्वसामान्य माणसाचा विचार सुद्धा केला गेला. आणि म्हणून या राज्यातली जनता निश्चितपणे जे काम झाले 10 वर्ष, मागचे 5 वर्ष आणि आत्ताचे 2.5 वर्ष, शेवटी महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे, ती विकासाला मत देते, ती भविष्याला मत देते. या राज्याचं भविष्य नक्की कोणाच्या हातात सुरक्षित आहे हे निश्चितपणे जाणते. आणि म्हणून आम्हाला विश्वास वाटतो की 100% पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातली जनता महायुती सरकारसोबत राहील. या संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना आवाहन केलं किंवा आम्ही नागरिकांना हे सांगितलं की पुढच्या महायुतीच्या सरकारच्या काळात आपला जनादेश तर आमच्यासोबत नक्की राहणारच आहे, पण ते झाल्यानंतर आम्ही नेमकं या संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही काय करणार आहोत महाराष्ट्राच्या जनतेसाठी याच्या काही जर ठळक आपण जर काही बाबी लक्षात घेतल्या, जसं मी आता लाडक्या बहिणींचा उल्लेख केला, त्या योजनेचा केला, शेतकऱ्यांना आता 15,000 रुपये मिळणार आहेत याचाही विचार झाला, MSP वरती 20% अनुदान आता इथून पुढे दिलं जाणार आहे, आणि प्रत्येक गरिबाचं स्वप्न पूर्ण होईल यासाठी आता महायुती सरकार अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर देण्याचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. वृद्ध पेन्शनधारकांचा सन्मान करण्याचं सुद्धा आमच्या या संकल्पपत्रामध्ये म्हटलंय. आणि म्हणून आता इथून पुढच्या काळामध्ये महिन्याला 2100 म्हणजेच वर्षाला 25,200चा आधार या ठिकाणी आता ज्येष्ठांना दिला जाईल. यानंतर राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना आता 10,000 रुपये विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प आम्ही जनतेसमोर ठेवलेला आहे. ग्रामीण विकासाला आता गती मिळेल, आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यात जवळपास राज्यातील 45,000 गावांना पांढरण रस्त्याच्या माध्यमातून जोडलं जाणार असाही उल्लेख या आमच्या संकल्पपत्रामध्ये केलेला आहे. या ठिकाणी अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000चं वेतन देण्याचा निर्णय आणि विमा संरक्षण देण्याचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आहे. आपण पाहिलं वीज बिलात 30% कपात आता होणार, सौर आणि अक्षय ऊर्जेवरती भर दिला जाणार. या वीज बिलाच्या कपातीवरनं एक मुद्दा या ठिकाणी मला आठवतं की या राज्यातील जवळपास 55 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. अशा पद्धतीनं आमच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये माफी दिली गेली. हा एक मोठा महायुती सरकारचा निर्णय झाला. मी त्याचं एक फक्त उदाहरण या ठिकाणी देईल की रमेश पोटभरे म्हणून या ठिकाणी नागपूरच्या एका ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं हे बिल आपल्याला दिसेल. त्याला पहिलं बिल आला 8,455, आणि जेव्हा हे वीज बिल माफी झाली त्याचं दुरुस्ती बिल आलं 0 रुपये. म्हणजे राज्यातल्या 55 लाख शेतकऱ्यांची 0 वीज बिल करण्यात या राज्य सरकारनं महत्त्वाची भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांच्या बाजूने या ठिकाणी उभं राहण्याची महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला. या महाराष्ट्राचा जेव्हा मी असं म्हणालो की विदेशी गुंतवणूक इतक्या मोठ्या प्रमाणात या राज्यात येते, या राज्यातल्या उद्योगाला चालना निश्चितपणे मिळेल, या राज्यातल्या रोजगाराला चालना मिळणार आहे, आणि याचबरोबर महाराष्ट्राची $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था आज आमच्या मुस्लिम महिलांना अत्यंत जाचक असलेलं ट्रिपल तलाकच्या ठिकाणी रद्द करण्यात आलं. म्हणजे मला सांगायचं की शेवटी एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावरती या देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम होत होतं, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसाचं जीवन समृद्ध करण्याचं काम सुद्धा होत होतं. आणि म्हणून 2047च्या विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी जो केला त्याचा पाया या 10 वर्षात रचला गेला, उभा केला गेला. या महाराष्ट्रासाठी तर गेल्या 10 वर्षात जवळपास 10 लाख कोटी रुपयांची तरतूद विविध विकास कामांच्या योजनेतनं दृष्टीनं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आहे. पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे सारख्या मोठ्या महानगरातल्या मेट्रोच्या अनेक प्रकल्पांना गती देण्यात आली. काही ठिकाणी मेट्रो प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला. रेल्वेचे अनेक नवीन मार्ग सुरू झाले. या राज्यात 12 नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरू झाली. या राज्यात नवीन 12 वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाली. अशी असंख्य कामं आपल्याला सांगता येतील की गेल्या 10 वर्षात या राज्याला माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडनं मिळाली.
जे पुण्याचे आमदार महापौर राहिले, त्यानंतर सध्या ते केंद्र सरकारमध्ये नागरी विमान उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. आज व्यासपीठावर त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे जी उपस्थित आहेत, अध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश सोशल मीडियाचे प्रमुख प्रकाश गाडे, जयेंद्र कोळी, किरण मणेरा, विलास साठे, शरद पुरोहित आणि अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत. मी ठाणे शहराचे अध्यक्ष संजय वाघुलेजी यांना विनंती करतो की त्यांनी मुरलीधर मोरांचं स्वागत करावं. थँक्यू. आमचे आमदार माननीय निरंजनजी डावखरे, आमचे अध्यक्ष संजयजी गाडेजी, व्यासपीठावरती आमचे सर्व ठाण्याचे प्रमुख, सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी. मागच्या 2 दिवसापूर्वी आमचे नेते आणि देशाचे सहकार आणि गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्र त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाशित झालं. त्यांच्या उपस्थितीत या संकल्पपत्राचं त्याच्यामध्ये निवडणूक म्हणून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी नेमकं आमचं व्हिजन काय, आमची भूमिका काय, या संदर्भातली भूमिका त्यांनीही मांडली. महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य बनवण्याचा आमचा जो संकल्प आहे, त्या अनुषंगानं या संकल्पपत्रामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला. प्रधानमंत्र्यांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी या महाराष्ट्रातली जनता निश्चितच महायुती सोबत राहील असा विश्वास आम्हाला वाटतो. कारण केंद्रामध्ये 10 वर्षाचं माननीय मोदीजींचं सरकार 2014 ते 19च्या काळातील राज्यातलं युतीचं सरकार, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं युतीचं सरकार, आणि आत्ताच्या 2.5 वर्ष या राज्यातलं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार. एक वैशिष्ट्य या निमित्ताने मी आपल्याला सांगितलं की जे आम्ही जाहीर केलं निवडणुकीपूर्वी, जो आमचा जाहीरनामा आला, वचननामा आला, यावेळेस आम्ही त्याला संकल्पपत्र असं म्हटलं, तो 100% पूर्ण करण्याचा कायम प्रामाणिक प्रयत्न आमचा राहिला. मग मागच्या 10 वर्षात केंद्र सरकार म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण जर पाहिलं तर या देशाला जागतिक स्तरावरती एक महासत्ता म्हणून एक नवीन ओळख करून देण्याचा जो काही प्रयत्न मोदीजींनी केला, तो आपण सगळ्यांनी पाहिला आहे, अनुभवला आहे. जागतिक स्तरावरती 10व्या अर्थव्यवस्थेवरनं 5व्या अर्थव्यवस्थेत आपल्या देशाचा क्रमांक या मागच्या 10 वर्षामध्ये आला. या देशाच्या प्रगतीमध्ये एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक काही घडामोडी घडल्या. त्यातली प्रमुख 2 उदाहरणं मी फक्त आपल्याला सांगेन की कोविडच्या काळामध्ये जगातील जवळपास 100 देशांना आपल्या देशानं लस पुरवली. एकेकाळी संरक्षण खात्याची आमची युद्ध सामग्री, यंत्रसामग्री आयात करणारी देशाची ओळख असणारा आमच्या देशाला आता आम्ही 90 देशांना ही युद्ध सामग्री आम्ही आता निर्यात करतो. असे अनेक विषय सांगता येतील. पूर्वीच्या काळी परदेशात कुठल्या ना कुठल्या निमित्ताने जेव्हा भारतीय जात होते, शिक्षण असेल, व्यापार असेल किंवा नोकरी असेल, आणि आत्ता तिथे गेल्यानंतर जो सन्मान मिळतो प्रत्येक भारतीयाचा, तो अनुभव जर आपण ऐकला तो निश्चितच तो अभिमानास्पद आहे. की मला असं वाटतं की जागतिक नकाशावरती आपल्या देशाची नव्यानं ओळख ही माननीय मोदीजींच्या नेतृत्वाने गेल्या 10 वर्षामध्ये करून दिली. आपल्या देशामध्ये ज्या वेळेला असा विचार मोदीजींनी, तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विचार करून
दुसऱ्या बाजूला या देशातील सर्वसामान्य माणसाचा सुद्धा विचार केला गेला. संकल्पपूर्ती आम्ही यासाठीच म्हणतो की जे जे शब्द दिले ते मागच्या 10 वर्षात पूर्ण होताना आपल्याला दिसले. या देशातील 50% पेक्षा अधिक लोकसंख्या अशी आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ या नागरिकांना झाला. जवळपास 10 लाख ते 12 लाख कोटी रुपये हे थेट या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य माणसाच्या अकाउंटमध्ये जमा झाले. एकेकाळी राजीव गांधी असे म्हणायचे की केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी एका योजनेत जर आम्ही 1 रुपया दिला तर त्या माणसापर्यंत 15 पैसे पोहोचायचे. हे आम्ही कोणी नाही म्हटलं, हे तेच सांगायचे. 85 पैसे मध्येच जायचे. पण हे मोदीजींचं सरकार आहे, जे जे सांगितलं, जे आश्वासन दिलं त्याची पूर्ती मागच्या 10 वर्षात होताना आपल्याला दिसली. आणि म्हणून अशा असंख्य योजना आपण पाहिल्या एका बाजूला. मग शेतकरी असेल, युवक असेल, कामगार असेल, महिला असेल, मी म्हणालो तसं 50% पेक्षा अधिक लोकसंख्येने कुठल्या ना कुठल्या योजनेचा लाभ घेतला. शेकडो वर्षाची प्रतीक्षा संपली आणि प्रभू रामाचं जगातील सर्वोत्तम मंदिर हे अयोध्येमध्ये अस्तित्वात आलं. प्रभू राम त्या ठिकाणी आले. जुलमी 370 कायदा रद्द करण्यात आला. 370 कलम रद्द करण्यात आलं. आज आमच्या मुस्लिम महिलांना अत्यंत जाचक असलेलं ट्रिपल तलाक त्या ठिकाणी रद्द करण्यात आलं. म्हणजे मला सांगायचं की शेवटी एका बाजूला आंतरराष्ट्रीय स्तरावरती या देशाची प्रतिमा उंचवण्याचं काम होत होतं. ठीक आहे, तो शेवटी आता न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यावरती चर्चा मला असं योग्य नाही. त्याचं तपास चालू आहे, यंत्रणा काम पाहत आहे, त्यामुळे अधिक बोलणं योग्य नाही. धन्यवाद. नाही, निश्चितपणे आता मला असं वाटतं की नवीन रेल्वे स्टेशनची सुद्धा निर्मिती झाली, पण त्यांचं म्हणणं आहे की शेवटी ती ती अपुरी आहे, सेवा अपुरी आहे. तर पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला आता एक सांगेल की याच्यामध्ये आता एक पुणे आणि मुंबई हा विषय थोडा वेगळा आहे तुमचा. पण पुणे मुंबईसाठी सुद्धा अधिकच्या 2 3rd and 4th लाईनचा प्रस्ताव आम्ही आता दिला आहे. ती सुद्धा होईल आणि त्या शहरातल्या अंतर्गत जे काही लोकलच्या सेवा असतील त्या सुद्धा पुढच्या काळात वाढवण्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. सोडून द्या, पुण्यातलं पुण्यात. सर, अमित शाह महाराष्ट्र, सॉरी मैंने सुना नहीं फिर. अमित शाह, मुझे लगता है कि 370 कलम का तो जो हटा दिया है, फिर एक बार जो राज्य में उनके सरकार आई उन्होंने ये ऐलान भी किया है. लेकिन अमित जी हो या मोदी जी हो, उन्होंने स्पष्ट कहा है कि हम होने नहीं देंगे, क्योंकि ये संविधान का नाम लेते हैं, संविधान का किताब लेके बातें करते हैं, तो उनको संविधान का मुझे लगता है कि असली मतलब उन्हें मालूम नहीं कि संविधान में ये लिखा है कि आखिर में एक देश है, एक निशान है, एक संविधान है. तो संविधान इनके लिए मायने नहीं रखता है, इसका मतलब है. क्योंकि वहां पे तो अब तक क्या चल रहा था, अलग निशान, अलग विधान और अलग प्रधान. तो ये देश की अखंडता के लिए और संविधान के लिए तो बिल्कुल गलत है. तो मुझे लगता है कि कौन बच्चा है, क्या है, ये सब पूरी जनता देश जानते हैं. तो मुझे नहीं लगता कि इसमें कोई फर्क पड़ना. विरोधी पक्ष के नेता आरोप लगा रहे. तो हमारी लोकतंत्र है, इस देश में लोकतंत्र चलती है, तो किसको कहीं भी जाने का आने का तो उसको अधिकार है. अभी तो देखो कौन विरोधक बोल रहा है मुझे मालूम नहीं. अभी देखो ना उनके पार्टी में कितने लोग जा रहे हैं, तो हम क्या कहें. तो ऐसे चलता है, आखिर इलेक्शन के बाद भी, इलेक्शन के पहले भी ऐसा चलता रहेगा. मुझे लगता है कि ये हर किसी का अधिकार है. देखिए, कंपल्शन कहीं भी नहीं रहेगा. धर्मांतरण करने के लिए यहाँ पे जो सख्ती हो जाती है, कंपल्शन हो जाता है, उसके लिए हम एक नया कायदा लाने वाले हैं. तो उसके तहत यहाँ पे महाराष्ट्र में अभी सख्ती का कोई भी धर्मांतरण नहीं होगा. कांग्रेस के प्रभारी है रमेश चंद्रा कह रहे हैं कि महाविकास आघाड़ी की सरकार महाराष्ट्र में है तो जातीय जनगणना करवाई. मुझे लगता है कि उनके नेता जो बोल रहे, मुझे लगता है कि उन्होंने सुना नहीं होगा. राहुल गांधी जी ने 2 बार ऐसा कहा है, विदेश में कहा है, परसों महाराष्ट्र में भी आए थे कि आरक्षण की जरूरत नहीं है. उनके प्रदेश के अध्यक्ष नाना पटोले जी उन्होंने इसका समर्थन भी किया है. तो मुझे लगता है कि एक तरफ
इस आरक्षण के विषय पे राजनीति करना और दूसरी तरफ ये ऐसी बातें करना, तो उनके पास बाकी कोई मुद्दा ही नहीं है, विषय ही नहीं है, विचार नहीं है। तो मुझे लगता है कि ये चुनाव के पहले ये माहौल खराब करने के लिए कुछ ऐसे वक्तव्य कर रहे हैं, लेकिन ठीक है, उनका काम वो करेंगे। हाँ, तो मुझे लगता है जहाँ पे हमारे आमदार साहब भी बता रहे कि हमारे एमएलए साहब यही बोल रहे कि विधायक जी कि जहाँ उनकी सत्ता है पहले वहां तो करिए, वो तो नहीं कर रहे, यहाँ पे क्यों माहौल खराब करे भाई? आपका समर्थन आखिर किसके लिए, ये पहले आप स्पष्ट करिए। सर, लाडली बहन को लेकर उन्होंने कहा है कि महालक्ष्मी योजना के तहत हम महिलाओं को त्यांचे 4 होणार असतील कदाचित, आमच्याकडे काही फरक पडत नाही। आम्ही महायुती म्हणून विचाराने एकत्र आलोय, विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एकत्र आलोय। मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी ठरवलं एकत्र काम करायचं आहे आणि त्यामुळे महायुतीचं सरकार आता आहे आणि हेच जनतेकडे आम्ही घेऊन चाललोय की हा विचार घेऊन चाललोय, हा विश्वास घेऊन चाललोय आणि पुन्हा महायुतीचं सरकार आहे। आमच्यात काही फरक पडत नाही, तिकडे 4 ते 8 होणार असतील किंवा अजून काय वाढणार असतील तर त्यांनाच माहिती। लेकर जाहिरात भी उन्होंने दी। नहीं, पहले तो उन्होंने इन्हीं के लोगों ने, जो राज्य में इनके लोग हैं, इन्होंने तो इस पे टीका की, टिप्पणी की, ये बोगस है, ये नकली है, ये नहीं चल सकती। तो कांग्रेस के ही लोगों में अलग अलग बातें हो रही। तेलंगाना में तो बंद हो गई उनकी योजना, तो क्या ये करेंगे महाराष्ट्र में? लेकिन महाराष्ट्र की जनता ये जानती है कि सच में कौन काम करने वाला है, किस पे विश्वास करें।